नमस्कार, मी प्रणिता बोरसे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. पुन्हा गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरिच स्पेशल पार्टनर मांडके हेअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वीचे सेव्हर या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 27 ऑगस्टला गणरायाची विधिवत स्थापना झाली. गेली 10 दिवस गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केली आहे. आता परंपरेनुसार आज बाप्पाचं विसर्जन होत आहे. मुंबईसह पुण्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भातील पुण्यातील मिरवणुकांसंदर्भात माहिती देण्यासाठी आपण पुण्याच्या PCR कडे जाणार आहोत. या ठिकाणी निलेश नातू हे माझे सहकारी माझ्यासोबत जोडले गेले आहेत. जाऊयात. धन्यवाद प्रणिता. पुन्हा सर्वांचं स्वागत आहे पुण्यामध्ये. पुण्याचा जल्लोष असाच कायम राहणार आहे. आज रात्रभर हा जल्लोष आम्ही लाईव्ह तुमच्याकरता घेऊन येणार आहोत. समोर तुमच्या दृश्य दिसतायत तो आहे यंदाचं 125वं वर्ष साजरं करणारा मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळ. रथाची उंची 35 फूट इतकी आहे. रथ 16 फूट रुंद आणि 24 फूट लांब असा हा रथ असणार आहे. पूर्णतः फुलांनी सजवलेला हा रथ तुळशीबागेने आपल्यासमोर यंदा सादर केलाय. लोणकर बंधू यांचा नगारा सुरुवातीला होता, त्याच्यानंतर ढोल ताशा पथकं देखील सामील झालेली आहेत. हा आहे पुण्याचा मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळ. याच्या पाठोपाठ येणार आहे तो केसरीवाडा गणपती मंडळ, पुण्याचा मानाचा 5वा गणपती. त्याच्याच मागे लगेच त्या गणपतीचं आगमन होणार आहे. पण यंदाचं 1400वं वर्ष अगदी दिमाखात पार पाडलं ते तुळशीबाग गणपती मंडळाने. राहुलजी आपल्यासोबत अजून आहेत. राहुलजी, 1400 वर्ष एखादा गणपती फिरवणं एक मोठी गोष्ट आहे. फारच मोठी आहे. पहिल्या काही ज्यावेळेला हा उत्सव सर्वसामान्यांसाठी मोठा गेला त्यावेळेस ही मंडळ पहिली पुण्यामध्ये काही उभी राहिली. त्यापैकी इतिहास आहे सगळा. आणि आत्ताही एक दिसलं ते म्हणजे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळेला सी ग्रीन म्हणजे चिंतामणी आणि हिरव्याच्या जवळ जाणारे झब्बे ते वेगळं लक्ष वेधून घेतात. बघा, सगळे कार्यकर्ते तो उठून दिसतोय वेगळा रंग या सगळ्या भगव्या आणि गुलालाच्या लाल रंगामध्ये, आणि ते सर्व कार्यकर्ते त्या वेगळ्या रंगाच्या झब्ब्यामध्ये एकत्र आहेत. हेही एक वैशिष्ट्य वेगळं दिसतंय अचानक. अगदी खरंय. एक निश्चित आहे की लोकमान्यांनी ज्या वेळेला म्हणजे केसरी प्रबोध नावाचा एक अत्यंत जुना ग्रंथ जो 3 खंड लिहिले गेले, त्यावेळेला नचिम केळकरांनी या गणेशोत्सवाचा थोडा इतिहास त्याच्यामध्ये मांडलेला आहे. ते संपादक होते केसरीचे. तर त्यावेळेला अनेकांनी असं विचारलं होतं की बाबा या गणपतीची काही प्राचीनता खरंच देवता म्हणून आपल्याकडे आहे का? तर सगळ्यात पहिला पुरावा हा इतिहासाचार्य V.K. राजवाड्यांनी त्यावेळेला दिलेला आपल्याला दिसतो. त्यांनी असं म्हणलंय की साधारण 2500 वर्ष जर त्यावेळेला त्यांनी म्हणलंय वेदांना झाली असतील तर त्यातल्या ऋग्वेदामध्ये गणेशाचं पहिलं स्तवन आपल्याला दिसतं. ओम गणानां त्वां गणपती हवामहे असं जे आपण म्हणतो हे ऋग्वेदातलं गणपतीविषयीचं लिहिलेलं चरण आहे असं त्यांनी त्यावेळेला म्हणलं गेलेलं. नंतरच्या काळात गणपतीची अनेक रूपं बदलत गेली. पूर्वी विनायक आणि गणेश ही वेगळी रूपं, मग नंतर ती एकत्रित केली गेली आणि त्यानंतर हत्तीचं मुख असलेला असं म्हणून ते गजानन म्हणजे गज आनंद गणपतीचं जे तोंड आहे ते हत्तीचं म्हणून गजानन असं स्वरूप नंतरच्या काळात त्याला आलं. असं विविध अभ्यासक्रमांनी त्या काळामध्ये मांडलेलं आपल्याला दिसतं. प्राचीन वाङ्मयाच्या उल्लेखाबरोबर शिल्प आणि शिलालेखांमध्येही काही उल्लेख आपल्याला सापडतात. आमच्या डॉक्टर भांडारकरांनी जोधपूर इथं सापडलेल्या 9व्या शतकातल्या एका शिलालेखाचा उल्लेख केला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गणपतीचं स्तोत्र आढळतं. 5व्या 6व्या शतकातल्याही काही गणेश मूर्ती आपल्याकडे सापडलेल्या आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकात सातवाहन काळामध्ये जी गाथा सप्तशती किंवा सप्तसई आपण म्हणतो तर ती जी निर्माण झाली त्याच्यात गणाधिपती म्हणून गणपतीचा स्तवनात उल्लेख केलेला आहे. ही प्राचीन देवता ही आपल्याकडची आहे आणि म्हणूनच तिला कुठल्याही अग्रपूजेचा मान दिलेला आहे असं म्हटलं जातं. गणेश पुराण किंवा गाणप्रत्य संप्रदाय असं ज्याला म्हणतात त्या वाङ्मयातही गणेशाची प्राचीनता आणि पूर्वी याच्याविषयीच्या अनेक कथा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने आशिया खंडातली सगळ्यात मोठी देवता असा तिच्याविषयीचा एक संशोधनपर ग्रंथ
पद्मश्री कैलासवासी म के ढवळीकर यांनी त्यावेळेला लिहिला आणि त्या निमित्ताने आपल्याला कळलं की आशिया खंडामध्ये कुठं कुठं अगदी बाली बेटांपासून सगळीकडं गणपतीची विविध रूपं कशा पद्धतीने आहेत आणि एक वेगळाच इतिहास त्यामुळे समोर आला संपूर्ण गणपतीचा की ओंकार स्वरूप हे जे ध्यान आहे त्या ध्यानाची पूजा किती हजार वर्ष आपल्याकडे होती. अतिशय सुंदर माहिती आपल्याला देतात इथे राहुल सोलापूरकर. माझं तेच म्हणणं होतं की 134 देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो. त्या प्रत्येक देशाचे त्यांचे देव असतीलच ना काही ना काहीतरी, पण तिथेच देखील गणपतीची पूजा अर्चा होते म्हणजे नवलच आहे. यावेळेला तर एक वैशिष्ट्यपूर्ण फिल्म आपल्यापर्यंत पोहोचली होती. थायलंडमध्ये जे गणेश मंदिर आहे तिथला महोत्सव तिथल्या राजे राजवाड्यांपासून मोठ्या मोठ्या श्रीमंतांपासून सगळे जाऊन कसा करतात त्याची एक अख्खी फिल्म यावेळेला आपल्याकडे पहिल्यांदाच आली आणि कळलं की थायलंडमध्येही एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये गणेशोत्सव केला जातो आणि त्याचं सगळी रूप तिथले सगळे अथर्व शीर्ष पठण वगैरे बघून असं वाटलं की अरे पुण्यातलं मंडळ असावं अशा पद्धतीने साजरं होत आहे असं मत झालं. असं राहुलजी याच्यामध्ये काही तुम्हाला कुठं साधर्म्य वाटतंय का किंवा संबंध जोडता येईल का? पृथ्वी तलावरती जिथे हत्ती जास्त आहेत म्हणजे त्यांचं वास्तव्य जास्त आहे तिथे गणेशाची पूजा जास्त होते असं काही जाणवतंय? एका प्रकारे तसं आहेच आहे, पण आता विचार केला तर जिथे हत्ती नाही अशा देशांमध्ये सुद्धा आता गणपती पोचलाय असं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी आता आशिया खंडाचं फक्त हत्ती सुद्धा हत्ती आहेत, पण आपल्या आता युरोप आणि या सगळ्या भागामध्येही अनेक ठिकाणी त्याचं रूप वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसतात. त्यामुळे गणपतीचं आणि गजाननाचं हे वैशिष्ट्य आहेच आहे, हा तर भाग आहेच आहे. पण मला आणखीन एक गंमत अशी वाटते भारताच्या गणेश स्थानांमध्ये म्हणजे आपण अष्टविनायक वगैरे म्हणतो हे तर सगळे आहेतच, पण या पलीकडे जाऊन एक फार सुंदर गोष्ट साऊथमध्ये आपल्याकडे आहे. गणपतीची कथा सगळ्यांना माहिती आहे की गणपती कसा तयार झाला म्हणजे गजानन हे स्वरूप कसं आलं की ते शंकराने रागाने ते उडवलं, मग पार्वती म्हणली माझ्या मुलाचं तुम्ही हे केलं मला मुलगा परत पाहिजे बरोबर आणि मग ते हत्तीचं मुख त्याला जोडलं गेलं. पण हत्तीचं मुख जोडण्याचा आधीचा जो गणपती होता त्याला आदि गणेश असं म्हटलं जातं. या आदि गणेशाचं एकमेव मंदिर भारतात आहे आणि ते साऊथ मध्ये आहे. मी त्याविषयी सविस्तर तुम्हाला सगळी माहिती देतो, पण मला कौतुक वाटलं की म्हणजे आपल्याकडं या कथा नुसत्या पुराणातल्या आहेत असं नाही तर त्याप्रमाणे आपल्याकडे देवतांची मंदिरं सुद्धा आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचे पुरावे पण आहेत. हा त्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे असं म्हणावं असं वाटतं. त्याचे पुरावे आहेत आणि लेखी पुरावे आहेत, नुसते तोंडी पुरावे नाही आहेत, त्याचे लेखी पुरावे आहेत. म्हणजे जसं आपले पु ल देशपांडे म्हणून गेलेले आहेत पुराव्याशी साबित करीन तर तसं देखील करता येऊ शकतं अशी ही महिमाय या गणेशाची. आणि हेच गणेशाचं रोपडं इतकं सुंदर तुम्ही पाहताय तुमच्या डोळ्यांच्या समोर. तुळशीबाग मंडळ प्रस्थान करतंय खरं, इथनं जाणार आहे आता त्याचं विसर्जन होणार आहे, पण ते विसर्जन होताना देखील तितकाच जल्लोष साजरा केला जातोय हे महत्त्वाचं आहे. कारण आपण एखाद्याला ज्यावेळेस निरोप देतो त्यावेळेस तो निरोप असतो, त्यावेळेस त्याला आपण परत भेटणार नाही अशी खंत मनात असते. ही खंत असून देखील ही ऊर्जा दिसती आहे कारण ती पुढच्या वर्षाकरताय. म्हणून जाताना म्हटलं जातं की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. मगाशी निलेशजी मी सांगत होतो ते जे आदि गणपतीचं रूप आहे तर ती मुळात मूर्ती जी आहे ती दक्षिण भारतामध्ये आहे आणि ती मानवी रूपातली पूर्ण मनुष्याचं मस्तक असलेली अशी मूर्ती आहे. तामिळनाडूमध्ये कुथनूर पासून थोडंसं जवळ तिल तर्पणपुरी नावाचं गाव आहे, तिथे ती मूर्ती आहे आणि ते शीर नसलेला पहिला गणपती, गजशीर नसलेला असं म्हणून त्या गणपतीला आदि गणपती असंच म्हणलं जातं. म्हणजे तो पहिलं स्वरूप आणि ते एकमेव मंदिर भारतात असं आहे. जे जे कोणी दक्षिणेत कधी प्रवासाला जात असतील तर जरूर त्यांनी तामिळनाडूमध्ये कुथनूरच्या जवळ या तिल तर्पणपुरीजवळ जाऊन त्या मंदिरात दर्शन घ्यावं कारण तो आदि गणपती आहे म्हणजे गजशिर बसण्याच्या आधीचा गणपती आणि ती एकमेव मूर्ती आहे पूर्ण मानवी स्वरूपातली गणपतीची. वा, अशी विशेष माहिती आम्ही देत राहणार आहोत. तर या आदि गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन घेऊया छोटीशी विश्रांती. असे गेलो असे आलो, तुम्ही कुठेही जाऊ नका.